सो हॅलो स्टुडंट, आपण थर्ड चॅप्टर स्टार्ट केला आहे, लिमिट्स, फीड्स, टॉलरन्सेस अँड गेजेस. तर ह्या चॅप्टरमध्ये जे पीपीटीमध्ये आहे ते एक्झॅक्ट अंडरस्टँड झालं नसावं म्हणून आपण हे लेक्चर आज कंडक्ट करत आहे. तर आपण लेक्चरमध्ये काय काय बघितलेलं, बेसिक स्टेप्स पाहिलेले आपण. लिमिट्स म्हणजे काय असतं, तर लिमिट्स म्हणजे काय, त्याचे सेपरेट डायग्राम मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते म्हणजे तुम्हाला तो कन्सेप्ट क्लिअर होईल. हा टोटल जो चॅप्टर आहे तो सगळा कशाशी रिलेटेड आहे सांगितलं मी, होल अँड शाफ्ट. म्हणजे एखादा होल आपल्याला तयार करायचं आहे किंवा एखादा शाफ्ट तयार करायचा आहे, त्या दोन्हीचं असेंब्ली तयार करायची, डिपेंड्स. तर हे सगळं जे आहे त्याच्या ह्या सगळ्या टोटली टर्म्स आहेत, लिमिट्स, फीड्स, टॉलरन्सेस आणि गेजेस. ओके, सो लिमिट्ससाठी आता मी शाफ्ट आणि होल म्हटलं, मग तसंच सिमिलर मी शाफ्ट ड्रॉ करते आणि तुम्हाला जी लिमिट्सची टर्म बघितलेली आपण ती आपण शो करू पाहूया. ओके, फॉर एक्झाम्पल हा एक शाफ्ट आहे. ओके, लिमिट्स म्हणजे काय सांगितलेलं, परमिसिबल साईज. म्हणजे मला एखादा जॉब बनवायचा आहे आणि त्याची परमिट केलेली, म्हणजे मी परमिट केली की मला एवढा शाफ्ट बनवायचा आहे, तर ती परमिसिबल जी साईज असते त्याला आपण लिमिट्स म्हणतो. सो मॅक्सिमम लिमिट काय येणार, मग आता हा शाफ्ट आहे तर ह्या शाफ्टमध्ये इथून इथपर्यंत जे लिमिट असणार आहे ते काय असणार आहे, मॅक्सिमम लिमिट. मॅक्स लिमिट किंवा आपण काय म्हणू शकतो, अप्पर लिमिट. सिमिलर मिनिमम लिमिट काय असणार आहे, तर इथून बेस लाईन पासून इथपर्यंत मिनिमम लिमिट. ओके, म्हणजे मॅक्सिमम लिमिट ग्रेटर साइज असली मॅक्सिमम लिमिट, स्मॉलर साइज असली आपण त्याला मिनिमम लिमिट म्हणणार. ओके, टर्म कळाली, पहिली लिमिट टर्म. सेकंड काय टर्म होती आपली, टॉलरन्स. आता टॉलरन्स काय आहे, तर ह्या डायग्राममध्ये समजा मॅक्सिमम लिमिट आणि मिनिमम लिमिट मधला जो डिफरन्स असतो त्याला आपण म्हणतो टॉलरन्स. सो इट शोज द टॉलरन्स. बाकी सगळे जे डिटेल्स आहेत ते टॉलरन्सची डेफिनेशन, नीड ऑफ टॉलरन्स आपण पीपीटी मध्ये पाहिलेले. ओके, डायग्राम मध्ये कळालं, मॅक्सिमम लिमिट, मिनिमम लिमिट, टॉलरन्स. हे कशाची डायग्राम सांगितली तुम्हाला, शाफ्ट. सिमिलर टू आता मी इकडं होल काढतो. होल साठी जे आपण डायग्राम मध्ये ही झाली होल. आता होल मध्ये पण सेम मी मगाशी टर्म सांगितल्या त्याच परत एकदा बघूया आपण. मॅक्सिमम और अप्पर लिमिट, हे असणार आहे मॅक्स लिमिट आणि हे असणार आहे मिनिमम लिमिट. बघा लक्षात येते का, मॅक्स अँड मिनिमम. सिमिलर परत टॉलरन्स कुठला असणार आहे, मॅक्सिमम लिमिट, मिनिमम लिमिट मधला जो डिफरन्स आहे तो काय झाला, टॉलरन्स. आता टॉलरन्स मध्ये आपण टाइप्स पाहिलेले बघा, युनिलॅटरल टॉलरन्स, बायलॅटरल टॉलरन्स. तर टॉलरन्स मध्ये जे प्रॉब्लेम सांगितलेला मी, फॉर एक्झाम्पल 20 + 1 + 2, हे असं जर तुम्हाला टॉलरन्स दिला तर हा कुठला टॉलरन्स झाला तुमचा, युनिलॅटरल, म्हणजे सेम साईड असेल. किंवा आता सिमिलर परत 20 ही बेसिक साईज घेतली मी, -1 -2, सिमिलर परत हा युनिलॅटरल टॉलरन्स झाला. आणि बायलॅटरल मध्ये काय असतं, अपोजिट साईड, एक प्लस एक मायनस असं असेल तर बायलॅटरल. ह्या टर्म सगळ्या मी पीपीटी मध्ये पाहिलेल्या आहेत, त्या परत एकदा चेक करा. ओके, आता नेक्स्ट जो आपण पॉइंट घेणार आहे तो काय आहे तुमचा, डेविएशन किंवा बेसिक साईज, अप्पर डेविएशन, लोअर डेविएशन. ह्या दोन टर्म आपण पीपीटी मध्ये घेतलेल्या आहेत, फक्त डायग्राम मध्ये तुम्हाला एकदा क्लिअर व्हावे म्हणून सांगितले. आता नेक्स्ट टर्म आहे डेविएशन. इट इज द अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन द मॅक्सिमम साइज, मिनिमम साइज विथ बेसिक साइज. आता बेसिक साइज काय ते बघूया अगोदर आणि मग डिटेल मध्ये डेफिनेशन बघूया. आता मग जसं शाफ्ट काढलेला तसंच शाफ्ट आणि होलची आपण डायरेक्ट असेंब्ली बघूया. फॉर एक्झाम्पल हे एक होल आहे, होलचा हे टॉलरन्स आहे. टोटल एका डायग्राम मध्ये आपण सगळ्या टर्म्स बघायच्या आणि ह्याच्यात ह्या होल मध्ये एक आपण शाफ्ट असेंबल केले. ओके, होल अँड शाफ्ट. होल आणि शाफ्ट मध्ये असेंबली आहे. आता याच्यात शाफ्टचं सॉरी होलचं हे अप्पर लिमिट किंवा मॅक्सिमम लिमिट, हे लोअर लिमिट. सिमिलर शाफ्टचं सेपरेट असणार, बरं शाफ्टचं हे
बघा बेसिक साईज काय असते, अशी साईज ज्या साईज थ्रू आपण हे सगळ्या ज्या टर्म्स आहेत लिमिट्स, डेविएशन, अलाउन्स हे सगळे आपण डिफाइन करतो त्या साईजला आपण काय म्हणतो बेसिक साईज. मग आता इथे एक डायग्राम एक लाईन काढतो मी. आपण ही लाईनला काय म्हणतो 0 लाईन आणि इंडिकेट द बेसिक साईज. म्हणजे ही लाईन माझी काय इंडिकेट करते बेसिक साईज. कशाची बेसिक साईज, शार्पची पण आणि सेम होलची पण. ओके, मग आता बेसिक साईजच्या टर्मशी रिलेटेड काय तुमचं डेविएशन आहे. सो अप्पर लिमिट लोअर लिमिट दोन्हीचे दाखवले आपण. आणि आता ही 0 लाईन म्हणजे काय बेसिक साईज. मग बेसिक साईज थ्रू टर्म जी आहे आपली डेविएशन आहे. डेविएशनची डेफिनेशन मी मगाशी सांगितली. इट इज द डिफरन्स बिटवीन ऍक्च्युअल साईज अँड बेसिक साईज. म्हणजे जी ऍक्च्युअल साईज तुम्ही तयार केलेला जो पार्ट आहे त्याची जी मेजर केलेली साईज असणार आहे त्याला आपण ऍक्च्युअल साईज म्हणतो. ह्या टर्म्स आपण टर्मिनॉलॉजी मध्ये पाहिलेल्या. तर बेसिक साईज आणि ऍक्च्युअल साईज मधला जो डिफरन्स असणार आहे त्याला आपण काय म्हणतो डेविएशन. मग आता ह्या डेविएशन मला डायग्राम मध्ये दाखवायचं आहे. मग ऍक्च्युअल साईज आणि बेसिक साईज. मग ऍक्च्युअल मध्ये कुठल्या कुठल्या असणार आहे, तर एक तर मॅक्सिमम लिमिटशी रिलेटेड असेल किंवा मिनिमम लिमिट सोबत असेल. बरोबर, ऍक्च्युअल जी तुमची तयार झालेली असणार आहे तर ती. मग त्याच्यानुसार तुमचं डेविएशनची डेफिनेशन इट इज द अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन द मिनिमम अँड मॅक्सिमम साईज विथ द बेसिक साईज. म्हणजे तुमचा जॉब जो मॅक्सिमम लिमिटला असेल मिनिमम लिमिटला असेल त्याच्यासोबत बेसिक साईजचा जो डिफरन्स असणार आहे त्याला आपण डेविएशन म्हणतो. मग आता डायग्राम मध्ये बघूया. आता डेविएशन मध्ये परत टाइप्स पडतात वेगवेगळे. डेविएशन मध्ये कुठला टाइप येतोय, तर फर्स्ट टाइप आहे त्याचा अप्पर डेविएशन. जसं लिमिट होतं तसंच डेविएशन आहे. अप्पर डेविएशन, लोअर डेविएशन आणि फंडामेंटल डेविएशन अशा 3 टर्म आपण बघणार आहोत. ओके, तर फर्स्ट आपण बघूया अप्पर डेविएशन. आता अप्पर डेविएशन कशाला म्हणायचं, इट इज द डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम लिमिट अँड बेसिक साईज. बघा मी काय म्हणते, अप्पर डेविएशन कशाशी रिलेटेड सांगितलं, मॅक्सिमम लिमिट किंवा अप्पर लिमिट अँड बेसिक साईज. ह्या दोन्हीला डिफरन्स म्हणजे काय म्हणतो आपण अप्पर डेविएशन. आता लोअर डेविएशन. लोअर डेविएशन काय असणार, मग लोअर लिमिट आणि बेसिक साईज किंवा मिनिमम लिमिट अँड बेसिक साईज ह्यातला डिफरन्स. मग आता अप्पर डेविएशन बघा. आता अप्पर डेविएशन म्हणजे मॅक्सिमम लिमिट. मॅक्सिमम लिमिट कुठे आहे आपला, अप्पर लिमिट कुठे आहे इथे. अप्पर लिमिट मधला बेसिक साईज कुठे आहे तुमची, ही 0 लाईन बेसिक साईज. ओके, मग बेसिक साईज आणि अप्पर लिमिट मधला जो डिफरन्स दाखवतो ते काय झालं अप्पर डेविएशन. बघा लक्षात येते का, अप्पर डेविएशन UD. अप्पर डेविएशन कशाला म्हणलं आपण, अप्पर लिमिट बेसिक साईज मधला डिफरन्स. आता मी हे होल साठी दाखवलं बरोबर. आता सेम मी पण त्याच्यासाठीच लोअर डेविएशन दाखवते. आता लोअर डेविएशन मध्ये काय येईल, लोअर लिमिट अँड बेसिक साईज. लोअर लिमिट कुठे होलचं इथं, बेसिक साईज कुठे आहे. ओके, हे आणि हे, ही काय झाली बेसिक साईज, ही काय झालं लोअर लिमिट. म्हणजे ह्याच्यातला जो डिफरन्स असणार आहे ते लोअर डेविएशन. ओके, क्लियर होतंय का बघा. होल साठी अप्पर डेविएशन, लोअर डेविएशन. सेम शार्प साठी बघूया आपण. आता शार्प साठी बेसिक साईज कुठे आहे, सेम एकच आहे, दोन्हीसाठी पण एकच असणार आहे आपल्याला. मग बेसिक साईज आणि अप्पर लिमिट कुठे आहे, अप्पर लिमिट हे त्याचा अप्पर लिमिट आहे शार्पचं. मग हे अप्पर लिमिट ही बेसिक साईज, त्याच्यातला जो डिफरन्स असणार आहे हे काय झालं त्याचं अप्पर डेविएशन. ओके, सिमिलर लोअर लिमिट अँड बेसिक साईज. आता इथे लोअर लिमिट ही बेसिक साईज, हे झालं तुमचं लोअर डेविएशन फॉर द शार्प. अप्पर डेविएशन फॉर द शार्प, अप्पर डेविएशन फॉर द होल अँड लोअर डेविएशन फॉर द होल. म्हणजे टर्म फक्त लक्षात येते का बघा. अप्पर डेविएशन मॅक्सिमम लिमिट आणि बेसिक साईजचा डिफरन्स घ्यायचा आणि लोअर डेविएशन मिनिमम लिमिट आणि बेसिक साईजचा डिफरन्स घ्यायचा. बघा हे काय झाले तुमचे डेविएशन झाले. हे दोन डेविएशन सांगितले आणि थर्ड डेविएशन मी काय सांगितलेलं FD फंडामेंटल डेविएशन म्हणायचं ना. FD ही टर्म काय आहे, तर इट इज द डेविएशन विच इज नियरर टू 0 लाईन. म्हणजे बेसिक साईजच्या जवळचं जे डेविएशन आहे त्या डेविएशनला आपण काय म्हणायचं फंडामेंटल डेविएशन. 0 लाईनच्या जवळचं. ओके, दिस डेविएशन इज नियरर टू 0 लाईन और बेसिक साईज इज कॉल्ड एज अ फंडामेंटल डेविएशन. मग आता ह्या डायग्राम मध्ये बघूया आपण. बघा आता होल
for shaft upper deviation is equal to FD म्हणजेच फंडामेंटल डेविएशन. झिरो लाईनच्या जवळ जे डेविएशन येते आपल्या त्या डेविएशनला आपण काय म्हणायला लागलोय फंडामेंटल डेविएशन. ओके क्लियर. ही थर्ड टर्म झाली तुमची डेविएशन. ओके लिमिट झालं टॉलरन्सेस झाले आता डेविएशन झाले त्याचे टाइप्स झाले. ओके आता नेक्स्ट टर्म आहे बेसिक साइज अँड बेसिक शाफ्ट. बेसिक होल अँड बेसिक शाफ्ट. बेसिक होल कशाला म्हणायचं आणि बेसिक शाफ्ट कशाला म्हणायचं. ओके आता बेसिक होल ही बेसिक साइज वरच डिपेंड असणार आहे. हे होल आहे. ह्या होल मध्ये बेसिक होल कधी म्हणायचे आहे ना जेव्हा तुमची जी बेसिक साइज असणार आहे होल मला हे होल बनवायचे तर होल बनवताना जी बेसिक साइज मी डिफाइन केली आहे ती बेसिक साइज मी मिनिमम लिमिटला जेव्हा दाखवते मिनिमम लिमिट इज माय बेसिक साइज देन इट इज कॉल्ड एज अ बेसिक होल फॉर द होल. ओके होल जनरली आपण डिनोट करताना कॅपिटल लेटर न करत असतो कॅपिटल एच. ओके हे काय अपर लिमिट हे काय लोअर लिमिट मॅक्सिमम लिमिट मिनिमम लिमिट. तर लोअर लिमिटला जर बेसिक साइज मी म्हटलं होल मध्ये देन इट इज कॉल्ड एज अ बेसिक होल. Whenever minimum size of hole is equal to basic size, then it is called as a hole. What? Basic hole. बेसिक होल ही टर्म आणि बेसिक शाफ्ट ही टर्म बऱ्याच वेळेस 4 मार्क्ससाठी पण डिटेल मध्ये विचारतात. त्यावेळी डायग्राम ड्रॉ करायची आणि जे डिफाइन केलेलं आहे की लोअर लिमिट और मिनिमम साइज ऑफ होल इज ऑलवेज बेसिक साइज देन इट इज कॉल्ड एज अ बेसिक होल. म्हणजे जी बेसिक साइज किंवा झिरो लाईन आपण म्हणतोय ती झिरो लाईन कुठे काढणार आपण इथेच काढणार आहे. ओके मग ह्याच्यात ठीक आहे हे झालं होलसाठी. तसे मी आपण शाफ्ट साठी चेक करूया म्हणजे बेसिक शाफ्ट. बेसिक शाफ्ट सिमिलरली शाफ्टची डायग्राम ड्रॉ करते. दिस इज द टॉलरन्स मॅक्सिमम लिमिट मिनिमम. ओके हे काय झालं तुमचं अपर लिमिट हे काय झालं लोअर लिमिट. मग आता बेसिक होल मध्ये काय होतं लोअर लिमिट मिनिमम लिमिट इज इक्वल टू बेसिक साइज. शाफ्ट मध्ये काय येते मॅक्सिमम लिमिट इज इक्वल टू बेसिक साइज. म्हणजे हे मॅक्सिमम लिमिट आहे तिथं मी काय करणार झिरो लाईन और बेसिक साइज. शाफ्ट मध्ये जी बेसिक साइज मी घेतली आहे त्यामध्ये झिरो लाईन तिथंच दाखवणार जिथे तुमचं मॅक्सिमम लिमिट असणार आहे तिथं. बघा कंपॅरिझन कळालं का. बेसिक होल कधी म्हटलं आपण मिनिमम लिमिट लोअर लिमिट इज इक्वल टू बेसिक साइज अँड अपर लिमिट इज इक्वल टू बेसिक साइज फॉर शाफ्ट. हा दोन्हीचा डिफरन्स आहे. बऱ्याच वेळेस हे डिटेल मध्ये 4 मार्क्स साठी विचारलं जातं. लोअर लिमिट इज इक्वल टू बेसिक साइज अपर लिमिट इज इक्वल टू बेसिक साइज. होल असेल तर लोअर लिमिटला करायचं आणि शाफ्ट असेल तर अपर लिमिटला करायचं. सिमिलरली अजून काय पॉइंट सांगू शकतो आपण कॅपिटल एच ला डिनोट केलं जातं किंवा कॅपिटल लेटर्स ला डिनोट केलं जातं आणि शाफ्ट स्मॉल लेटर न डिनोट केले जातात. जसं स्मॉल एच एन ए बी जे काय आहेत स्मॉल लेटर्स ते सगळे आपण बेसिक शाफ्ट साठी यूज करतो आणि जे कॅपिटल लेटर्स आहेत ते आपण होल साठी रिप्रेझेंट करत असतो. ओके हे काय झालं तुमचं बेसिक होल अँड बेसिक शाफ्ट ची जी टर्म आहे ती. ओके आता नेक्स्ट बघूया आपण पॉइंट अलाउन्स. नेक्स्ट पॉइंट आहे अलाउन्स किंवा नेक्स्ट टर्म आपली आहे अलाउन्स. सो अलाउन्स काय आहे तर डिफरन्स केप्ट बिटवीन होल अँड शाफ्ट. होल आणि शाफ्ट मध्ये जो काय आपण डिफरन्स ठेवलेला आहे त्याला आपण काय म्हणतोय अलाउन्स. अगेन तीच डायग्राम मगाशी बघितली आपण ती बघूया. फॉर एक्झाम्पल हे एक होल आहे आणि हा शाफ्ट. होल
हायर और ग्रेटर दॅन मॅक्सिमम लिमिट ऑफ शाफ्ट. हे अशी कंडिशन असेल तर आपण त्याला पॉझिटिव्ह अलाउन्स म्हणायचं. आणि निगेटिव्ह अलाउन्स मध्ये काय असणार आहे, उलटा शाफ्ट मोठा असणार आहे आणि तुझं होल छोटा असणार आहे. ह्याचे एक्झाम्पल आहेत ते आपण डिटेल मध्ये फिट मध्ये बघणार आहोत. काय सांगितलं मी, शाफ्ट मोठा असणार आहे आणि होल छोटा असणार आहे. सो या अलाउन्सला काय म्हणणार आपण, निगेटिव्ह अलाउन्स. आता निगेटिव्ह अलाउन्स मध्ये आता मगाशी डायग्राम सांगितली आपण, मिनिमम लिमिट ऑफ होल अँड मॅक्सिमम लिमिट ऑफ शाफ्ट. ठीक आहे, आता इथे काय डिफरन्स सांगणार आपण, मॅक्सिमम लिमिट ऑफ होल इज ऑलवेज लेस दॅन मिनिमम लिमिट ऑफ शाफ्ट. शाफ्टच्या मिनिमम लिमिट पेक्षा होलचं मॅक्सिमम लिमिट कसं पाहिजे, लहान पाहिजे. शाफ्टचं जे मिनिमम लिमिट असणार आहे ते ऑलवेज ग्रेटर पाहिजे त्या मॅक्सिमम पेक्षा. तसं उलट मगाशी सांगितलेलं तसं तिकडे पॉझिटिव्ह म्हणतो, याला निगेटिव्ह अलाउन्स म्हणायचं. ओके, हा झाला अलाउन्सची टर्म्स. जनरली तुम्हाला फक्त डेफिनेशन विचारली जाते की अलाउन्स काय असतं. इट इज द डिफरन्स